द्वितीय यंदा तर दुसरं पर्व आपण पाहतोय आणि अतिशय सुपर डुपर आयोजन सध्या आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. चला प्लीज जे इतर खेळाडू आहेत त्याने प्लीज मैदान सोडायचं आहे. प्लीज जे इतर खेळाडू आहेत त्याने मैदान सोडा आणि लगेच सामना सुरू करा. मोरगिरी संघाचे काही खेळाडू आहेत. हॅलो हॅलो चिक हॅलो. चला मोरगिरी टीमचे त्या ठिकाणी खेळाडू आहेत. चला प्लीज विनंती आहे आपण मैदान सोडा. अंपायर चला लगेच सामना सुरू करायचा. मोरगिरी टीमचे खेळाडू आहेत प्लीज आपण व्यासपीठावरती या. आपली जागा इथे बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. मेगा फायनलची मॅच मोरगिरी टीमचे काही खेळाडू आहेत या प्लीज. आपल्याला अध्यक्षांचा कॉल आलेला आणि या व्यासपीठावरती आपल्या सहर्ष स्वागत आहे. मेगा फायनल जगातील 7 खंड 7 खंडांपैकी एक आशिया खंड. आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील स्वच्छ आणि समृद्ध विकसित असलेलं नवी मुंबई शहर आणि नवी मुंबई शहरातील ऐरोली या दिवा गावामध्ये सध्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे अध्यक्ष चषक 2025 ची ही मेगा फायनल. पहिलाच बॉल तेज आणि तरार. पंचांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल पाहूया आता या बॉल वरती काय घडणार. गोलंदाज तयार. बिग हिट. बाबा 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 कवरा मोठा यो छक्का. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका सजवला. ठोक डीजे ठोक. अरे ठोक ना. प्रेक्षकांना एंटरटेनमेंट आणि खेळाडूंना एंटरटेनमेंट करण्यासाठी संगीत वाजवलं जातं आणि खूप चांगलं डीजे वादन केलं जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता या बॉलवरती काय घडेल. ओ काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान बॉल. इथे पहा बॅटला ब्रश झालाय का अंपायर. यस बॅटला ब्रश केल्यानंतर बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे एकदा आपल्याला पाहायला मिळते बाईच्या स्वरूपामध्ये. यस बाईच्या स्वरूपामध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल पाहूया आता या बॉलवरती काय घडलं जाईल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अक्षरशः वेगानं फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे डॉट बॉल आला. कमालीची गोलंदाजी. षटकार जरूर आला परंतु षटकार आल्यानंतर काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज जर का आपण बघितलं तर विशाल या गोलंदाजाचं स्ट्रायकिंगला रुपेश. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. फिल्डर आहेत साहिल आपल्याला पाहायला मिळालाय परंतु मस्तक पे दस्तक देऊन जाणारा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजे मास्टर मॅच कडे थोडंसं आता लक्ष द्यावं लागेल. परफेक्ट जर टायमिंग असलं तर नक्कीच स्पर्धा चांगली होत असते. आपल्याला सुद्धा आता लक्ष द्यावं लागेल कारण मेगा फायनलची मॅच आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा या वेळेला पहा वेग इतका होता या वेगाचं प्रत्युत्तर देऊ शकले नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि धावा आता आपल्याला पाहायला मिळतात
13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. गोलंदाज तयार. यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल. इट्स अ नो बॉल. सेकंड बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि यास म्हणूनच की काय पंचांच्या माध्यमातून नो बॉल दिला जातोय. आता उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. बॉल तयार. पुढचा बॉल विशाल. यावेळेला फीटचा बॉल आहे. हवेत खेळलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि आता धावफलकावरती रुको जरा सबर करो. एक धाव अपुरी धावली आहे म्हणजे एकच धाव मिळणार आहे आणि 15 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये विनोद यांना सध्या आपण पाहतोय. पाहूया विनोद यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. विनोद SPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू आहेत. त्यांच्याकडे क्रिकेटचा अनुभव मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पाहूया आता मेगा फायनल पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे कोणता संघ आता जाईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. इथे स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप शोधलाय. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि या खेळाडूचा कव्हर ड्राईव्ह पाहण्याजोगा होता. फुटवर्क पहा किती सुंदर होतं. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क असणं हे गरजेचं असतं आणि इथे पहा 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज आता तयार होतोय. या दरम्यानचा पुढचा बॉल आता कशा रीतीने हाताळला जाईल. विनोद शिर्के. लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता आणि इथे पहा टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. फटका अप्रतिम आहे. उंच माझा झोका परंतु तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पकडला जातोय झेल. मिळतीये विकेट गोलंदाज विनोद यांना आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतात. ठोक डीजे. टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. नवी मुंबई मधील ऐतिहासिक क्रीडांगण सध्या आपल्याला पाहायला मिळतं. करण मित्र मंडळाचं एक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती क्रिकेटचा महाकुंभ मेळा आपल्याला पाहायला मिळतोय. थरार चालू आहे अध्यक्ष चषकाचा. सुपर डुपर आयोजन. चंद्रकांतजी मोरे साहेबांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने फटका इथे मात्र खेळलाय खरा परंतु इथे पहा एकच धाव मिळणार. एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. आता स्ट्रायकिंग इनला बॅटर स्मॉल डायनामिक रुपेश सध्या उभा आहे. छोटा तीर फटका मारी गंभीर. बॉल तयार. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता या बॉल वरती काय घडणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. बॉल बॅकड्राईव्ह खेळला. व्ही शेप मध्ये फिल्डर आहेत. थोडेसे फंबल होतात. दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा आता या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावेच्या मदतीने आता एकूण टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा. आता टार्गेट सेट करणारा हा पहिल्या डावातील शेवटचा बॉल. गोलंदाज तयार होतोय. शेवटच्या बॉल वरती इथे पहा फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्याने फटका सजवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण झाली आहे. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव प्रयत्न करत असताना इथे पहा
बॅटर धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत, परंतु 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात आणि आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 24 आणि विजयासाठी आता 25 धावांचं लक्ष्य. पाहूया आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये या 25 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार. मेगा फायनलची मॅच, बिग फाईट सध्या आपल्याला पाहायला मिळते. एका साइडला संघ आहे, एका साइडला कोडपण आणि त्यांच्या अगेन्स्ट चरे या संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. या फायनलच्या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. चला बॅट्समन प्लीज, आपल्यालाच थोडासा अडथळा निर्माण होईल. चला प्लीज बॅट्समन धावतच जायचं. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 4 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील आणि एक सिंगलची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 25 करायचे आहेत. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. साहिल आणि त्यांच्या सोबतीने केशर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता काय घडणार आहे या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार आहे. हे अध्यक्ष चषक कोणत्या गावामध्ये आता जाणार आहे हे देखील आपल्याला पाहायचंय. बिग फाईट आपल्याला सध्या पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना, प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती येऊन ठेपल्यात. अफलातून आयोजन, सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण श्री राम वरदायनी क्रिकेट संघ काटेतळीकरांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज वैभव सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. वैभव आलेला आहेत. 12 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. चला फिल्डिंग करणारा संघ वेळ कमी घ्या, नाहीतर आपल्या संघाला दंड बसेल. मेगा फायनलची मॅच आहे, समोरच्या टीम वरती अन्याय व्हायला नको आहे याकरिता सूचना करतोय. पहिला बॉल, दुसऱ्या डावातील पहिलाच बॉल इतका वेग होता की विकेट किपर सुद्धा बीट झालेले आहेत. बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता धावांचा श्री गणेश धावांचा अकाउंट ओपन झालेला. बॅटिंग करणाऱ्या सरे या टीमचं काय घडणार आहे या मॅच मध्ये. आता 4 मारायचे आहेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळी 6 बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरना स्ट्रोक सजवलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत धावतायत धावतायत, पडले उठले. मी पडणार, मी लढणार, मी धडपडणार माझ्या गावासाठी. आणि हे ग्रामीण क्रिकेट आहे. पोलादपूर तालुक्यातील खेळाडू जिद्द, चिकाटी, कौशल्य आपले दाखवत असताना, परंतु इथे एक शॉट आहे, एक धावी शॉट आहे, म्हणजे एकच धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाणार आहे. गोलंदाज आता पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या रनवे वरती तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया या दरम्यानचा पुढचा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार झालेला आहेत. यावेळीचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल जो हार्ड हिटर आहे त्याला इथून मात्र शांत ठेवलंय. काय गोलंदाजी केली जाते. प्रत्येक जण या स्पर्धेच्या आठवणी आपल्या कॅमेऱ्याच्या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय.
कारण ही स्पर्धा वर्षातून एकदाच येत असते. या स्पर्धेची वाट तुम्हाला 365 दिवस पाहावी लागते. अध्यक्ष ट्रॉफी 2025 सुपर डुपर आयोजन यंदाचं दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार, धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे सुद्धा डॉट बॉल आलेला आहे. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत, 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला ओ फुटबॉल खेळतात भाऊ, प्लीज थोडस फायनलची मॅच आहे, 1 षटक फक्त बाकी आहे बाबा, थोडस सहकार्य करायचं आहे. 1 ओव्हर फक्त बाकी आहे, त्यानंतर तुम्ही खेळू शकता. यस, थँक्यू बाबा. चला गोलंदाज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. बॉल तयार, पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला, फटका तर चांगला आहे परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4-4 येतोय खणखणीत चौकार. काय फटका सजवला आणि 4 धावांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा. आता 7 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. 7 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज आहे. बॉल तयार, पुन्हा एकदा पुढचा बॉल वैभव. यावेळेचा हा बॉल वेग प्रचंड होता, या वेगाचे प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये बॅटर साहिल, जो राहुल सर फलंदाज या स्पर्धेमध्ये पेटून उठला होता त्याच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी धावा करायच्या 19. टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही. चला प्लीज दुसरे गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती यायचंय, तोपर्यंत ऐकूया आपले डीजे मास्टर येऊ द्या की. डीजे मास्टर 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. क्रिकेटचं थरारमय नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. अध्यक्ष चषक. ओ चला भाऊ, बॅट्समन लेफ्टी आहे, जे फुटबॉल खेळतात बॅट्समन लेफ्टी आहे, तुम्हाला तिकडे बॉल लागण्याची दाट शक्यता आहे. आपल्या काळजीसाठी आम्ही सूचना करतोय. लेफ्टी बैट्समैन है, त्या रिजर्व मध्ये बॉल येऊ शकतो. लेफ्ट हैंड बैटर है, आपके यहाँ गेंद आ सकती है. बॉल तयार. 6 मध्ये 19. या वेळेला पहा फटका चांगला आहे, परंतु या फटक्या मागे धावा किती? फक्त 1. आता 5 बॉल मध्ये 3 मारायचे आहेत. 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 5 चेंडू 18 धावा, 18 धावा 5 चेंडू. कोणता संघ हा सामना जिंकणार? कुडपण की चरई, चरई की कुडपण? कोणत्या गावामध्ये या अध्यक्ष चषकाची ट्रॉफी जाणार? कोणता संघ पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलून आपल्या गावामध्ये मिळवणार? यस, इथे पहा पंचांचा निर्णय आता आपल्यापर्यंत येईलच आणि पंच सांगतात वाईट आणि त्यावरती 1 धाव देखील धावून काढली जाते. अशा 2 धावा आता काउंट केल्या जातात. समीकरण येणारे बॉल 5 आणि धावा करायच्या 16. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. साहिल कडून भरपूर अपेक्षा आहेत. पाहूया आता साहिल या मॅच मध्ये फटकेबाजी करेल का, की त्याला आता इथून मात्र शांत ठेवलं जाईल. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहे 16. अजूनही 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा, अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अध्यक्ष चषक चंद्रकांत दादा मोरे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे पहा डॉट बॉल आलाय,
प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमचं प्रेशर डोकेदुखी वाढवणार आहे. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 16. 4 चेंडू 16 धावा. या वेळेला देखील इथे पहा काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. जेव्हा सर्व काही संपले असं तुम्हाला वाटतं तेव्हा हीच वेळ असते काहीतरी नवीन करण्याची. क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. 3 मध्ये 16. या वेळेला फ्लिक केला फक्त एकच मिळणार आहे. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 15. एका दुसरा चुकीचा बॉल येतो आणि त्यावरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. मॅचचं चित्र बदलू शकतं. 2 बॉल आणि धावा करायच्या आहेत 15. काय घडणार? कुडपण की सरई? सरई की कुडपण? कोण ठरणार अंतिम विजेता? बॉल तयार. 2 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 15. 2 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. बॉल तयार होतोय. या वेळेला फटका अप्रतिम आहे. थोडासा झाला उशीर परंतु फटका आला पद्धतशीर. 6 धावा. भरपूर उशीर झाला हा फटका येण्यासाठी. आता 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. काय घडणार? चुकीचा बॉल येईल का? परंतु योग्य बॉल आलाय आणि अंतिम विजेता संघ ठरतोय. या अध्यक्ष चषकाचं नाव आहे अर्थातच कुडपण.